पाचोरा शहर व परिसरात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देणार पालकमंत्री गुलाबराव पाटील। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची आपत्तीग्रस्तांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही। पाचोरा शहर व परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला। या भागात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिवरा नदीला आलेल्या पुरामुळे सकाळी शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली। यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते। या पाहणी दरम्यान पालकमंत्री यांच्या समवेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील यांनी प्रत्यक्ष पाण्यात चालत जाऊन आपत्तीग्रस्त नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेत बाधित कुटुंबांना धीर देऊन मदतीचा विश्वास दिला। यावेळी तहसीलदार विजय बनसोडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की पाचोरा शहर व परिसरातील गावांमध्ये पुन्हा अतिवृष्टी झाल्यामुळे या परिसरातील बऱ्याच घरांमध्ये, दुकानांमध्ये, शेती पिकांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबांचे घरातील साहित्याचे, अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या संदर्भात स्थानिक प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत। या संदर्भातले अहवाल प्राप्त झाल्यावर नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले। आणि शासनाच्या मार्फत जे काही पंचनामे करतात, जे नॉर्म्स आहे त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत करण्याकरता उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही ही मांडणी करणार आहोत। मध्यरात्रीपासून काल पाचोरा शहरात, पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली। वरती मराठवाड्यात सुद्धा डोंगर भागामध्ये खूप पाऊस पडला, ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे। पाचोरा शहरातही तालुक्यातही पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व पाणी हे पाचोरा शहरामध्ये एकत्रित झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत, काही भाग आहे, त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी, कमरेबरोबर पाणी, छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं, घरामध्ये पाणी गेलेलं आहे। खूप मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे, या शहरात झालेलं आहे, ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे, शेतीचंही झालेलं आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, पालकमंत्री गुलाबभाऊ आहेत, आमदार अप्पा आहेत, सर्व पक्ष पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांचे पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश तहसीलदारांनी या ठिकाणी दिलेले आहेत। इथे सरसकटच्या मध्ये काही नसतं, ज्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना मदत मिळणार आहे। पूर्ण पाचोऱ्या सरसकट, आता सरसकट नसतं इथे, पण ज्या ज्या गल्ल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, नुकसान झालेलं आहे, त्यांना सगळी एनडीआरएफच्या नॉर्म प्रमाणे आम्ही मदत या ठिकाणी करणार आहोत। तात्काळ मदत मिळेल का? तात्काळ